Very good morning. Today we are going to discuss the next part from the topic remote sensing and GIS. We already started the remote sensing. So the definition of remote sensing is here. It is a process of detecting and monitoring the physical characteristic of an area by measuring its reflected and emitted radiation at a distance, means the remote sensing. So the definition is very clear. So we are getting the information about any object which is on the surface of the earth only by detecting and monitoring with the help of reflected and emitted radiations. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे वर्किंग ऑफ रिमोट सेन्सिंग कशा पद्धतीनं होतंय हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आपण बेसिक कन्सेप्ट त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी बद्दल आपण माहिती बघितली. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी म्हणजेच काय? इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच मूव्स विथ द व्हेलॉसिटी ऑफ लाईट. सो दॅट एनर्जी is emitted continuously in tremendous quantity from surface of sun. ओके, सो सूर्य जो आहे, सो सूर्यापासून आपल्याला जी काही एनर्जी मिळते ज्याला आपण सूर्यप्रकाश म्हणतोय, सनरेज. सो दॅट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. आणि ही जी काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी आहे ती कंटिन्युअसली आपल्याला सूर्यापासून मिळत असते. ओके, सो सूर्य जो आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी मिळवण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असणारा सगळ्यात महत्वाचा सोर्स आहे. ओके, सो हे पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर सिस्टीम ऑफ रिमोट सेन्सिंग. सो दोन सिस्टीम आहेत रिमोट सेन्सिंगच्या. एक आहे ती पॅसिव्ह सिस्टीम आहे आणि दुसरी आहे ती ऍक्टिव्ह सिस्टीम आहे. पॅसिव्ह सिस्टीम मध्ये काय? इन द पॅसिव्ह सिस्टीम सन, सूर्य हा सगळ्यात महत्वाचा सोर्स आहे. सूर्यापासून आपल्याला एनर्जी जी मिळते त्या एनर्जीचा वापर करून आपण जी काय इन्फॉर्मेशन आहे ती कलेक्ट करू शकतोय. सो त्या सिस्टीमला म्हणतो आपण पॅसिव्ह सिस्टीम. सो सूर्य आणि इतर जे काय पृथ्वीवरती असणारे जे काय मटेरियल आहे की ज्याच्यापासून आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी मिळू शकते, अशा सोर्स पासून जी काय रिमोट सेन्सिंगची सिस्टीम आपण जी काय काम करतोय त्याला म्हणतोय आपण पॅसिव्ह सिस्टीम ऑफ रिमोट सेन्सिंग. ओके, सो इथं डायग्राम मध्ये दिसतंय हा सूर्य आहे. या सूर्यापासून पृथ्वीवरती जे काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहेत, सो हे रेडिएशन आपल्याला मिळतात. आणि हे जे काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे हे पृथ्वीवरचे जे वेगवेगळे ऑब्जेक्ट आहेत, सो त्या ऑब्जेक्टवरती पडल्यानंतर ते रिफ्लेक्ट होतात. ओके, सो हे जे काही रिफ्लेक्टेड रेज आहेत किंवा रिफ्लेक्टेड वेव्ज आहेत, सो त्याचं इंटरप्रिटेशन करण्यासाठी या ठिकाणी रिसिव्हर बसवलेला आहे, सेन्सर. सो सेन्सर काय करतात? ह्या ज्या काही रिफ्लेक्टेड रेज आहेत किंवा रिफ्लेक्टेड वेव्ज आहेत, सो त्या कॅच करतात आणि ती जी काही इन्फॉर्मेशन आहे रेकॉर्ड होणारी, सेन्सरवरती रेकॉर्ड होणारी इन्फॉर्मेशन आहे ती सॉफ्टवेअरला किंवा कॉम्प्युटरला प्रोव्हाइड करतात. ओके, सो दॅट इज द सिम्पल मेथड ऑफ पॅसिव्ह सिस्टीम ऑफ रिमोट सेन्सिंग. पॅसिव्ह सिस्टीम मध्ये सूर्य हा सगळ्यात महत्वाचा सोर्स आहे. त्याच्यानंतर बघितलं आपण ऍक्टिव्ह सिस्टीम बघितलं. ऍक्टिव्ह सिस्टीम मध्ये काय? आर्टिफिशियली जनरेटेड एनर्जी सोर्स. लॅबोरेटरीमध्ये काही एनर्जी सोर्स जे आहेत ते डेव्हलप केलेले आहेत जे आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन तयार करू शकतात. ओके, सो त्यापासून जी काय आपण रिमोट सेन्सिंगची इन्फॉर्मेशन कलेक्ट करतोय त्या सिस्टीमला म्हणायचं ऍक्टिव्ह सिस्टीम ऑफ रिमोट सेन्सिंग. सो फर्स्ट लेक्चरमध्ये आपण ही माहिती बघितलेली होती. त्याच्यानंतर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं प्रिन्सिपल ऑफ रिमोट सेन्सिंग. सो द प्रिन्सिपल ऑफ रिमोट सेन्सिंग इज व्हेरी सिम्पल. ओके, सो वी आर युझिंग द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स which are emitted continuously from the sun. So the electromagnetic waves will travel through the medium. atmosphere आहे, atmosphere मधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत. सन जो काय आहे, सूर्यापासून जे काय तयार होणारे ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत त्या ऍटमॉस्फिअर मधून जमिनीवरती
अर्थ सरफेसवरती पडतात. आता ज्या वेळेला अर्थ सरफेसवरती पडतात त्यावेळेला अर्थ सरफेसवरती असणारे जे काही वेगवेगळे ऑब्जेक्ट आहेत, जसे की फॉरेस्ट आहे, वॉटर बॉडी आहे, त्याच्यानंतर व्हेजिटेशन आहे, ग्रास आहे, बेअर सॉइल आहे, पेव्ड रोड किंवा जे काय ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवरती एक्झिस्ट आहेत, सो त्या ऑब्जेक्टवरती पडल्यानंतर काही एनर्जी ही त्या ऑब्जेक्टमध्ये ॲब्सॉर्ब केली जाते आणि जी काय राहिलेली एनर्जी आहे ती रिफ्लेक्ट केली जाते. आता ही जी काय रिफ्लेक्ट होणारी जी काय एनर्जी आहे, सो दॅट विल बी कॅच्ड बाय द सेन्सर विच इज फिटेड इन द सॅटेलाइट. ओके. आणि हे जे काही सॅटेलाइट आहेत ते कंटिन्युअसली पृथ्वीच्या भोवती रिव्हॉल्व होत असतात. ओके. सो एका ऑर्बिटमध्ये एका पर्टिक्युलर मोशनमध्ये हे सॅटेलाइट्स रिव्हॉल्व होत असतात. असे पृथ्वीच्या सभोवती 7 सॅटेलाइट आहेत. सो हे जे काही 7 सॅटेलाइट्स आहेत हे कंटिन्युअसली त्यांच्या कक्षेमध्ये त्यांच्या पाथमध्ये रिव्हॉल्व होत असतात आणि ही जी काय इन्फॉर्मेशन आहे, सो रिफ्लेक्टेड रेजचं जे काही सेन्सेशन आहे ते पहिल्यांदा सॅटेलाइटला होईल आणि सॅटेलाइट ही इन्फॉर्मेशन जे काय लॅबमध्ये कॉम्प्युटर आहेत, सॉफ्टवेअर आहेत, त्या सॉफ्टवेअरला प्रोव्हाइड करेल. ओके. सो दॅट इज द सिम्पल प्रिन्सिपल. So principle of remote sensing is nothing but the principle of reflection of the rays. Okay. So whatever the rays coming out from the sun, that will fall on the surface of the object which exists on the earth surface, and after striking to the surface of the on the surface of the earth, so some of the rays will reflect. So after reflection of the rays, so that reflected rays will catched by the satellite, and whatever the information recorded on the satellite, it will be provided to the software which is installed in computer. So लॅब मध्ये जे काही सॉफ्टवेअर असतात, so त्या सॉफ्टवेअर वरती ती इन्फॉर्मेशन आपल्याला आपण ब्राउज करू शकतो आणि ती जी काही इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनचं आपण ॲनालिसिस करून लॅबमध्ये आपल्याला जी काही युजफुल इन्फॉर्मेशन आहे ती युजफुल इन्फॉर्मेशन आपण तयार करू शकतो. सो दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ रिमोट सेन्सिंग. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण हे बघितलेलं. त्याच्यानंतर आपण बघितलं लास्ट लेक्चरमध्ये स्टेजेस इन रिमोट सेन्सिंग सिस्टीम. ओके. सो देर आर अराउंड 7 डिफरंट लेवल्स और स्टेजेस किंवा स्टेप्स आहेत. सो रिमोट सेन्सिंग सिस्टीम कशी वर्क होते, सो त्याचे हे वेगवेगळे स्टेजेस आहेत. या ठिकाणी सोर्स ऑफ सोलर रेडिएशन, ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. सो त्याचा सोर्स म्हणजे सन. सो सन इज द नॅचरल सोर्स. सो वी आर गेटिंग द एनर्जी फ्रॉम द सन. सो दॅट एनर्जी विल ट्रॅव्हल थ्रू द ॲटमॉस्फिअर. सो ॲटमॉस्फिअरमधून ट्रॅव्हल केल्यानंतर ऑब्जेक्टला स्ट्राईक होईल. इथं हा ऑब्जेक्ट जमिनीवरती आहे, अर्थ सरफेसवरती जो काही ऑब्जेक्ट आहे त्याला स्ट्राईक झाल्यानंतर काही एनर्जी ही ॲब्सॉर्ब केली जाईल. हा डाऊनवर्ड एरो आहे, तो काय दाखवतोय की एनर्जी ॲब्सॉर्ब झाली आणि जी काय राहिलेली एनर्जी आहे दॅट विल बी रिफ्लेक्टेड. ओके. सो जस्ट लाईक द वेव्स विच आर प्रोड्युस्ड इन अ पर्टिक्युलर रडार. ओके. रडारमध्ये जे काय वेव्ज तयार होतात त्या पद्धतीनं या वेव्ज या काही प्रमाणात ॲब्सॉर्ब केल्या जातील आणि ज्या राहिलेल्या वेव्ज आहेत त्या परत रिफ्लेक्ट झाल्या. आता रिफ्लेक्टेड रेज जे आहेत त्या परत ॲटमॉस्फिअर मधून ट्रॅव्हल होऊन परत या ठिकाणी सॅटेलाइटला जे काही सेन्सर प्रोव्हाइड केलेले आहेत सो त्या सेन्सरपर्यंत जातील. आता सेन्सरचं काय काम आहे, तर ह्या जे काही रिफ्लेक्टेड वेव्ज आहेत सो त्या कॅच करणं आणि ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सॅटेलाइटला प्रोव्हाइड करणं. आता सॅटेलाइट काय करेल, सॅटेलाइट ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ती परत या ठिकाणी जे काही कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरला प्रोव्हाइड करेल आणि त्या इन्फॉर्मेशनवरून आपण त्याचं ॲनालिसिस करू शकतोय, त्याचं स्टडी करून या ठिकाणी हा जो काही ऑब्जेक्ट आहे त्याचं नेचर कसं आहे हे आपण आयडेंटिफाय करू शकतोय. ओके. सो दिस इज द सिम्पल वर्किंग ऑफ द रिमोट सेन्सिंग सिस्टीम. ओके. देन
This is the procedure which I have explained already in last lecture. Okay, so जे आता मी सांगितलेलं आहे एक्सप्लेनेशन ते या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये सिंपल लँग्वेजमध्ये तुम्ही हे एक्सप्लेन करू शकताय. This is the working of remote sensing system. Now the next point which we want to study in today's lecture is application of remote sensing. आता remote sensing कुठं वापरता येईल आपल्याला? So there are n number of areas where use of remote sensing system is unavoidable. म्हणजे भरपूर सारे एरियाज आहेत की त्या ठिकाणी आपण रिमोट सेन्सिंगचा वापर टाळू शकत नाही. त्या ठिकाणी आपल्याला रिमोट सेन्सिंगचा वापर हा करावाच लागतो. असे भरपूर सारे एरियाज आहेत. ओके, सो ज्या ठिकाणी आपण फिजिकली पोहोचू शकत नाही. बेसिकली रिमोट सेन्सिंगचा फायदा एकच आहे की आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी न जाता लॅबमध्ये बसून इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतोय. सपोज एखाद्या ठिकाणी जंगलामध्ये देर इज अ फायर, वणवा. जंगलामध्ये काही कारणामुळं जे काही जंगल आहे ते पेट घेते. ओके, सो त्याला आपण वणवा म्हणतोय. सो ड्यू टू द फायर इट इज नॉट पॉसिबल फॉर अस टू गो फिजिकली देअर. आपल्याला प्रत्यक्ष त्या साईटवरती जाता येणं शक्य नाही. कारण का? इट इज बिकॉज ऑफ द फायर और बिकॉज ऑफ द सम डिफिकल्टी. आता अशा केसमध्ये आपल्याला लॅबमध्ये बसून कॉम्प्युटरवरती आपण ती माहिती कलेक्ट करू शकतोय विदाउट हॅव्हिंग फिजिकल कॉन्टॅक्ट विथ दॅट एरिया. यू कॅन गेट दॅट इन्फॉर्मेशन अँड इट इज पॉसिबल बिकॉज ऑफ द रिमोट सेन्सिंग. ओके, सो सॅटेलाइट्स जे आहेत ते कंटिन्युअसली आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतात. सो एखाद्या ठिकाणी जर आता दुष्काळ पडला असेल, ओके, so in case of the areas where there is a famine म्हणजे दुष्काळ. सो दुष्काळी भागामध्ये आपल्याला काही वेळा जाता येणं शक्य नसतं. ओके, किंवा ज्या ठिकाणी अर्थक्वेक झालेला आहे ड्युरिंग द पिरियड ऑफ द अर्थक्वेक ऍक्च्युली ज्या वेळेला होत असतोय त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी न जाता किती डॅमेज झालेला आहे त्या ठिकाणी. ओके, मग डॅमेज इन टर्म्स ऑफ द ह्युमन हेल्थ, ओके, ऑर एक्झिस्टिंग प्रॉपर्टी, म्हणजे जी काही घरं पडलेली असतात. सो त्याचा आपण स्टडी आपण लॅबमध्ये बसल्या वेळेला आपण करू शकतोय. ओके, सो दॅट आर द डिफरंट ॲडव्हान्टेजेस ऑफ रिमोट सेन्सिंग. आता आपल्याला बघायचं आहे ॲप्लिकेशन ऑफ रिमोट सेन्सिंग. आता पहिलं ॲप्लिकेशन सांगितलं ॲप्लिकेशन ऑफ रिमोट सेन्सिंग इन रिसोर्स एक्सप्लोरेशन. म्हणजे जे काही रिसोर्स आहेत, रिसोर्स म्हणजे आपण म्हणतोय साधन संपत्ती. आपल्याकडे असणारे जे काही मटेरियल आहे त्याला आपण म्हणतोय रिसोर्स. कन्स्ट्रक्शन मटेरियलमध्ये ऑलरेडी आपण शिकलेलो आहे लास्ट सेमिस्टरला. ओके, रिसोर्स इज नथिंग बट द मटेरियल विच इज अवेलेबल फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग, ओके, और फॉर गेटिंग फूड. फूड इज ऑल्सो अ रिसोर्स. आता रिमोट सेन्सिंगचा वापर करून आपण यू कॅन डू द एक्सप्लोरेशन ऑफ द रिसोर्स. म्हणजेच काय? रिसोर्स म्हणजे मटेरियल, कन्स्ट्रक्शन मटेरियल. फॉर एक्झाम्पल आता आपण कन्स्ट्रक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू आपण जर बोलायचं झालं तर कोणते मटेरियल कुठल्या ठिकाणी अवेलेबल आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आता आपल्याला मार्बल आहे किंवा ग्रॅनाइट आहे, या वेगवेगळ्या ज्या काही टाईल्स आहेत ते आपल्याला राजस्थान किंवा कोटा, गुजरात या भागातून आपण आपल्याला अवेलेबल होतात. ओके, सो त्याचं एक्सप्लोरेशन जे आहे, एक्सप्लोरेशन म्हणजेच काय तर किती अवेलेबिलिटी आहे रिसोर्सची ते आपण घर बसल्या आपण रिमोट सेन्सिंगचा वापर करून आपण माहिती घेऊ शकतोय त्याची. ओके, सो दॅट इज वन ऑफ द ऍप्लिकेशन ऑफ रिमोट सेन्सिंग. ओके, सो ऍप्लिकेशन ऑफ रिमोट सेन्सिंग इन रिसोर्स एक्सप्लोरेशन म्हणतोय आपण त्याला. ओके, म्हणजे कुठल्या प्रकारचे रिसोर्स कुठल्या एरियामध्ये किती प्रमाणात अवेलेबल आहे याची माहिती आपण कॉम्प्युटरवरती घर बसल्या मिळवू शकतोय. ही माहिती कशामुळे मिळवता येईल आपल्याला तर इट इज बिकॉज ऑफ द रिमोट सेन्सिंग. ओके, सो दॅट इज द फर्स्ट areas where remote sensing knowledge is applicable. Now the second area is environmental
application of remote sensing. As I already told you, during the period of fire in forest, जंगलामध्ये ज्या वेळेला वनवा किंवा जंगल ज्या वेळेला पेट घेते, ओके, त्यावेळेला त्या ठिकाणी असणारी जी काही वन्यजीव आहेत, ओके, वाघ असतील, सिंह असेल, हरिण असेल किंवा इतर जे काय ॲनिमल्स आहेत जे जंगलामध्ये राहत असतात, ओके, सो त्यांच्या जीवाला जो काही धोका निर्माण होणार आहे तो आपण त्याचा स्टडी करू शकतोय. आणि सपोज एका ठिकाणी एखाद्या जंगलामध्ये जर वनवा किंवा आग लागली असेल तर आपल्याला इमिजिएटली इन्फॉर्मेशन मिळते रिमोट सेन्सिंगमुळे. सो ती जी काही इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरून आपण जे काय वन्यजीव आहेत किंवा जीवितहानी आणि वित्तहानी जी आहे ती टाळण्यासाठी आपण योग्य तो ऍक्शन घेऊ शकतोय. हे कशामुळे शक्य आहे? इट इज बिकॉज ऑफ द यूज ऑफ रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी. सो घर बसल्या कॉम्प्युटरवरती आपल्याला इमिजिएटली इन्फॉर्मेशन समजते. ओके, सो राईट नाऊ आपल्याला माहित आहे की इंटरनेटचा वापर करून आपल्याला जी गोष्ट हजारो किलोमीटर आपल्यापासून हजारो किलोमीटर लांब जी गोष्ट घडलेली आहे ती आपल्याला विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड आपल्याला लगेच समजते. ओके, सो इट इज बिकॉज ऑफ द इंटरनेट. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला कशी समजते? सो जी गोष्ट किंवा जो ऍक्सिडेंट आपल्या पासून हजारो किलोमीटर लांब अंतरावरती जो घडतो तो आपल्याला एका सेकंदामध्ये किंवा फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये आपल्याला लगेच समजतो, कारण इट इज बिकॉज ऑफ द रिमोट सेन्सिंग. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं संकट असेल तर ते जे सपोज आता अर्थक्वेक आहे किंवा जंगलामध्ये जंगलं पेट घेतात, सो त्या केसमध्ये आपल्याला लगेच माहिती समजू शकते आणि जास्तीत जास्तीत जास्त लोकांना आपण कसं वाचवू शकतोय जे संकटामध्ये आहेत, सो त्याच्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळतो. ओके, सो वी आर गेटिंग इनफ टाइम टू सेव्ह द लाईव्स ऑफ द पीपल अँड द ॲनिमल्स विच आर इन ट्रबल. ओके, सो दॅट इज द ऍप्लिकेशन ऑफ रिमोट सेन्सिंग. ओके, आता इन्व्हायरमेंट जे आहे म्हणजे पर्यावरण आहे ते वाचवण्यासाठी रिमोट सेन्सिंग खूप महत्वाची भूमिका पार पाडत असते. ओके, सो ज्या ठिकाणी बॉक्साईडच्या खाणी आहेत किंवा ज्या ठिकाणी एक्स्ट्रा इलिगल मायनिंग ऍक्टिव्हिटी चालू असतात, ओके, सो त्या मायनिंग ऍक्टिव्हिटी आपल्याला लगेच रिमोट सेन्सिंगचा वापर करून आपण डिटेक्ट करू शकतोय. ओके, बेकायदेशीरपणे जी काय जंगलतोड केली जाते, सो ती जी काही इन्फॉर्मेशन आहे ती फॉरेस्ट डिपार्टमेंटला इमिजिएटली समजते. ओके, आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट इमिजिएटली त्यांच्यावरती ऍक्शन घेऊ शकते. ओके, सो दॅट इज द एन्व्हायरमेंटल ऍप्लिकेशन. त्याच्यानंतर सपोज रिव्हर आहे, नदी आहे, सो कारखान्यामध्ये तयार होणारे जे काही सांडपाणी आहे, ओके, ज्याला आपण सिवेज म्हणतोय, सो ते जे काही सांडपाणी आहे ते जर आपल्याला व्यवस्थित प्रोटेक्शन जर करायचं असेल तर आपण रिमोट सेन्सिंगच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याला प्रोटेक्शन करू शकतो. सो अशा पद्धतीने आपण एन्व्हायरमेंटसाठी रिमोट सेन्सिंगचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर तिसरं आहे ऍप्लिकेशन ऑफ रिमोट सेन्सिंग फॉर लँड यूज अँड लँड कव्हर अनालिसिस. आता ह्याच्यामध्ये जी काय शेतीसाठी असणारी जमीन आहे, सो किती जमीन ही शेती लागवडी खाली आहे, ओके, कल्टिवेबल की ज्याच्यावरती आपण वेगवेगळे क्रॉप्स आहेत त्याचं उत्पादन घेऊ शकतोय, सो त्याला म्हणायचं लँड यूज अँड लँड कव्हर अनालिसिस. ओके, सो टोटल क्षेत्र किती आहे, टोटल क्षेत्र त्या प्रदेशाचं किंवा त्या देशाचं टोटल क्षेत्र किती आहे आणि टोटल कल्टिवेबल लँड म्हणजे शेतीसाठी असणारी उपलब्ध जमीन, शेतीसाठी असणारी उपयुक्त जी काही जमीन आहे तिची उपलब्धता किती आहे हे आपण रिमोट सेन्सिंगचा वापर करून आपण लगेच फाइंड आउट करू शकतो. राईट नाऊ सर्टन टेक्नॉलॉजी हॅव डेव्हलप्ड. म्हणजे आता जी काही जमिनीची मोजणी आहे ती मोजणी ही पूर्वीच्या काळी त्या प्रत्यक्ष त्या क्षेत्रावरती जाऊन टेपच्या साह्यानं चेनच्या साह्यानं मोजणी करावी लागत होती. पण आता अशी टेक्नॉलॉजी सर्वेमध्ये निघालेली आहे की त्या टेक्नॉलॉजीमध्ये रिमोट सेन्सिंगचा वापर केलेला आहे. ओके, सो रिमोट सेन्सिंगचा वापर करून
एखादं क्षेत्र असेल, एखादं जमीन असेल, सो त्या जमिनीचे लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड हे रेकॉर्ड केले जातात आणि रिमोट सेन्सिंगचा वापर करून आपण डायरेक्टली जी काही किती जमीन आहे ते आपण रिमोट सेन्सिंगच्या सहाय्याने आपल्याला ती जमीन आपण किती आहे ते माहिती करून घेऊ शकतोय. ओके. सो आता सगळ्यांना माहित आहे आपले जे काही 7, 12 आणि 8 असे 2 पद्धतीचे उतारे असतात जमिनीचे. सो आपल्याला आता 7, 12 उतारा हा ऑनलाईन मिळतोय. आता 7, 12 उतारा ऑनलाईन कशामुळं मिळतोय आपल्याला, तर इट इज बिकॉज ऑफ द रिमोट सेन्सिंग. सो जी काही व्हास्ट इन्फॉर्मेशन आहे जमिनीची, सो लोकांची जमीन किती आहे याची इन्फॉर्मेशन ही सॅटेलाइटला प्रोव्हाइड केली जाते आणि सॅटेलाइटच्या साहाय्यानं ते मॉनिटर केले जाते. सो जो काही 7, 12 उतारा ऑनलाईन मिळतोय, सो दॅट इज द आउटपुट ऑफ द रिमोट सेन्सिंग सिस्टीम. ओके. सो आपल्याला सगळ्यांना माहित आहे. त्याच्यानंतर चौथा आहे ऍप्लिकेशन ऑफ रिमोट सेन्सिंग इन लोकल नॅचरल हॅझार्ड. ओके. सो काही नॅचरल हॅझार्ड आहेत, म्हणजे जी काही नदी आहे, सो नदीचं जे काय पाणी आहे ते दूषित होतंय. सो ते दूषित होऊ नये ह्याच्यासाठी आपल्याला रिमोट सेन्सिंग कडून इन्फॉर्मेशन मिळते आणि त्याच्यावरती आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेऊ शकतो. ओके. सो दीज आर द डिफरंट ऍप्लिकेशन ऑफ रिमोट सेन्सिंग. सो हे काही एरियाज आहेत की ज्याच्यामध्ये आपण रिमोट सेन्सिंगचा टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो. असे वेगवेगळे डिफरंट एरियाज आहेत की त्या ठिकाणी आपण रिमोट सेन्सिंगचा मोठ्या प्रमाणात वापर करून आपल्याला युजफुल जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करू शकतो. ओके. सो हे काही एरियाज आहेत, ओके, जे आपल्या कन्स्ट्रक्शन सिव्हिल इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला महत्वाचे आहेत. सो हे एरियाज सोडून असे भरपूर सारे एरियाज आहेत की ज्याच्यामध्ये ऑलरेडी रिमोट सेन्सिंगचा वापर करून नवीन टेक्नॉलॉजी या डेव्हलप झालेल्या आहेत. ओके. सो दीज आर सम एरियाज. ओके. सो this is all about the application of remote sensing. Okay. Now next point is the advantages of remote sensing. Which are the different advantages of remote sensing technology? Okay. So आपल्या सगळ्यांना माहित आहे रिमोट सेन्सिंगचा वापर करून आपण ज्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही अशा एरियाचा अभ्यास आपण त्याच्या फोटोग्राफ्स वरून किंवा इमेज वरून डायरेक्टली करू शकतोय. ओके. सो दॅट इज वन ऑफ द मेजर ऍडव्हान्टेजेस. सो लेट अस सी वन बाय वन which are the advantages of remote sensing. So in that first, each space image is a document as if objectively reflect the state of the locality at the moment of space survey. Okay. सो आपल्याला जर आपल्याकडे इमेज असेल, सो त्याचा इमेज त्या इमेजचा वापर करून आपण त्याचा स्टडी करू शकतोय. सपोज फोटोग्राफिक एरियल फोटोग्राफिक इमेज जर आपल्याकडं एखाद्या एरियाचे असतील, सो त्या एरियामध्ये दुष्काळ पडलेला आहे का नाही किंवा त्या एरियामध्ये पावसाचं प्रमाण किती आहे याचा अभ्यास आपण एरियल फोटोग्राफ्स आहेत, सो ते जर आपल्याकडं असतील तर त्या फोटोग्राफच्या स्टडीवरून आपण त्याचं जजमेंट करू शकतोय. ओके. सो त्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष जायची गरज नाही. सपोज आता हिमालयामध्ये किंवा ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचता येणं शक्य नाही, ओके, सो फिजिकली आपल्याला पोहोचता येणं शक्य नाही अशा ठिकाणचे जे फोटोग्राफ्स आहेत ते जर आपण हेलिकॉप्टरच्या साह्यानं किंवा ड्रोन्स आहेत, आपल्याकडं ड्रोन टेक्नॉलॉजी आहे, सो त्याच्या साह्यानं जर आपण एरियल फोटोग्राफ्स कलेक्ट केले तर त्या ठिकाणी न जाता आपण त्या एरियाचा आपण स्टडी करू शकतोय. ओके. सो दॅट इज द ऍडव्हान्टेजेस. देन सेकंड, स्पेस सर्वे मटेरियल मे बी ऑब्टेन्ड फॉर डिफरंट डेट्स. सो दॅट इज ऑल्सो द ऍडव्हान्टेजेस. स्पेस सर्वे म्हणजेच काय, हवेमध्ये जो काय सर्वे केला जातोय ज्याला आपण एरियल सर्वे म्हणतोय, एरियल अवकाश. सो जो काय हवेमध्ये सर्वे केला जातोय एरियल सर्वे, सो दॅट सर्वे इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ हेलिकॉप्टर और स्पेशल इक्विपमेंट लाईक ड्रोन्स. ओके. ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण एरियल सर्वे करू शकतोय. ओके. सो त्याच्यासाठी जे काही मटेरियल आहे स्पेस सर्वे मटेरियल मे बी ऑब्टेन्ड फॉर डिफरंट डेट्स.
म्हणजे वेगवेगळ्या डेट्ससाठी वेगवेगळ्या जे काही दिवस असतात. ओके. सो त्याच्यासाठी आपण वेगवेगळी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती कलेक्ट करू शकतोय. ओके. देन थर्ड, करंट स्पेस सर्वे इनेबल्स टेकिंग पिक्चर्स सायमल्टेनियसली ऑफ इनॉर्मस टेरिटरीज with a high specification. So that is one of the advantages of remote sensing technology. Okay. Then next, provides a view for the large region. म्हणजे प्रदेश जर मोठा असेल, ओके, सो सर्वे करायचा जो काही एरिया आहे तो जर 1000 किलोमीटर असेल, तर इट इज नॉट पॉसिबल फॉर द इंडिव्हिज्युअल पर्सन टू कॅरी आउट दॅट सर्वे. फिजिकली जर आपण सर्वे करायचं म्हणलं तर आपल्याला रिस्ट्रिक्शन येतात. सो रिस्ट्रिक्शन इन टर्म्स ऑफ टाइम, इन टर्म्स ऑफ मॅन पॉवर रिक्वायर्ड. सो भरपूर जे मनुष्यबळ आपल्याला जास्त लागणार आहे. सो त्या केसमध्ये 1000 किलोमीटर एरिया असेल आणि तो कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला त्याचा सर्वे करायचा आहे. सो त्या केसमध्ये आपण रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याचे फोटोग्राफ्स कलेक्ट करून त्याचा सर्वे करू शकतो. ओके. दॅट इज वन ऑफ द ॲडव्हान्टेजेस. And the last is, most of the remote sensors operate in every season, every day, every time, and even in real tough weather. ओके. आता रिमोट सेन्सिंग मध्ये रिमोट सेन्सर जे आहेत जे सॅटेलाइटला अटॅच केलेले आहेत. सो रिमोट सेन्सरचं काय काम आहे, तर जी काय प्रपोगेटेड किंवा रिफ्लेक्टेड वेव्ज आहेत सो त्या कॅच करणं हे रिमोट सेन्सरचं फंक्शन आहे. ओके. सो आता रिमोट सेन्सिंगचे जे काही रिमोट सेन्सर आहेत ते कुठल्याही सीझनमध्ये कुठल्याही वेळेला काम करू शकतात. ओके. सो 24 आवर 12 महिने 24 तास ते रिमोट सेन्सर आहे ते कंटिन्युअसली जी काही इन्फॉर्मेशन आहे त्याचं रेंडरिंग किंवा गॅदरिंग करू शकतात. सो कंटिन्युअसली इन्फॉर्मेशन म्हणजे कुठलाही सीझन असेल, इवन रेनी सीझनमध्ये पावसाळ्यामध्ये क्लाउडी नेचर असेल तरी सुद्धा असे काही सेन्सर डेव्हलप केलेले आहेत की जे इन्फॉर्मेशन कंटिन्युअसली सेन्स करू शकतात आणि ती इन्फॉर्मेशन आहे ती युजरला प्रोव्हाइड करतात. सो असे काही सेन्सर आहेत. सो दॅट इज द ग्रेटेस्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ रिमोट सेन्सिंग. म्हणजे आपलं जे काही काम आहे ते पावसाळ्यामध्ये सपोज आपण प्लेन टेबल सर्वे करतोय. सो पावसाळ्यामध्ये आपल्याला प्लेन टेबल सर्वे करता येत नाही. सो त्या केसमध्ये आपण रिमोट सेन्सिंगचा वापर करून प्लेन टेबल सर्वेचं जे काही काम आहे, सर्वे वर्क आहे ते करू शकतोय. ओके. सो प्लेन टेबल सर्वेच्या ऐवजी आपण रिमोट सेन्सिंगचा वापर केला तर आपल्याला पावसाळ्यामध्ये सुद्धा जी काही इन्फॉर्मेशन आहे किंवा आपलं काम आहे ते काम आपण चालू ठेवू शकतो. दॅट इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ remote sensing. Now the disadvantages of remote sensing is it is costly to build and operate. कारण ड्रोन्स टेक्नॉलॉजी आहे. सो त्याचं जे काय ड्रोनचं जे काय कॉस्ट आहे इट इज इन सेव्हरल लॅक्स रुपीज. ओके. किंवा हेलिकॉप्टर किंवा त्याला जी काही टेक्नॉलॉजी आहे जे काही इक्विपमेंट्स आहेत त्याचीच कॉस्ट सगळ्यात जास्त असते. ओके. नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळे आपल्याला ॲक्युरेसी मिळते. सो जर आपल्याला ॲक्युरेसी पाहिजे असेल तर आपल्याला जास्त त्याची किंमत मोजावी लागेल. त्याच्यानंतर नीड्स साऊंड नॉलेज अँड अंडरस्टँडिंग ऑफ हाऊ द इन्स्ट्रुमेंट इज मेकिंग द मेजरमेंट. म्हणजे आपल्याला इन्स्ट्रुमेंटची किंवा रिमोट सेन्सिंगचे वेगवेगळे जे काही कंपोनंट्स आहेत त्याची चांगली माहिती पाहिजे. ओके. सो प्रॅक्टिकल नॉलेज चांगलं पाहिजे. त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो वेगवेगळे जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत सो एरियल फोटोग्राफ्स आपल्याला घ्यायचे आहेत ड्रोनच्या साह्याने. सो ड्रोन किती उंचीवरती आपल्याला घेऊन जायचा आहे, त्याच्यानंतर तो जो काय अँगल आहे सो फोटो कॅप्चरिंगच्या वेळेचा जो काय ड्रोनचा अँगल आहे कॅमेऱ्याचा सो तो आपल्याला परफेक्टली सेट करावा लागतो. सो फोटोग्राफ जर व्यवस्थित आपल्याला आले नाहीत, ओके, तर आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन आहे किंवा इंटरप्रिटेशन आहे ते पुढं व्यवस्थित करता येणार नाही. ओके. त्याच्यासाठी नॉलेज व्यवस्थित असावं लागतं. द नेक्स्ट, इट ऑल्सो रिक्वायर नॉलेज ऑफ द फेनॉमेना यू आर सॅम्पलिंग. म्हणजे जे काही काम करायचं आहे त्याचं सुद्धा आपल्याला नॉलेज असणं अत्यंत आवश्यक आहे. अँड लास्ट वन इज द डाटा इंटरप्रिटेशन इज डिफिकल्ट.
इन रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी इंटरप्रिटेशन ऑफ डाटा म्हणजेच काय, जे काही फोटोग्राफ्स आहेत किंवा जी इन्फॉर्मेशन आपल्याला सॅटेलाइट कडून सॉफ्टवेअरला अपडेट झालेली आहे इन्फॉर्मेशन, सो ती जी काही डाटा आहे, सो त्याच्यावरती ॲनालिसिस करून त्या डाटाचं स्टडी करून त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा प्रॉब्लेम आहे आणि ते प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती आपल्याला कसं टॅकल करता येईल, सो त्याचं इंटरप्रिटेशन किंवा त्याचं स्टडी करणं हे अवघड आहे. ओके. आणि तो जो काही स्टडी आहे तो प्रॉपर स्टडी ते त्या डाटाचं ॲनालिसिस करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे रिमोट सेन्सिंगमध्ये. ओके. सो दीज आर द सम डिसएडवांटेजेस ऑफ रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी. ओके. सो टुडे that much is sufficient. Tomorrow we will discuss the next part of this unit, that is the geographic information system. Okay, so we stop here for today.